विजय झालेला आहे। नारायण राणेंचा सुद्धा 47,858 मतांनी विजय झालाय। ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजपने ही सरशी घेतलेली आहे। विनायक राऊतांचा त्या ठिकाणी 47,858 मतांनी दारुण पराभव रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये झालेला आहे। नारायण राणेंनी ही मोठं यश करत त्यांचं म्हणावं लागेल। 47,000ची लीड घेतलेली आहे नारायण राणे यांनी। विनायक राऊतांनी या ठिकाणी पराभवाचा त्यांना सामना करावा लागणार आहे। आपण पाहतोय नारायण राणेंचा या ठिकाणी मोठा त्यांच्या कार्यकर्त्यांतर्फे जल्लोष केला जातो आहे। 47,858 मतांची लीड या ठिकाणी नारायण राणेंनी घेतली आणि त्याच पार्श्वभूमीवर नितेश राणे यांचा हा जल्लोष आपण पाहतोय। नितेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हा आनंद साजरा केलेला आहे। आपण ही महत्त्वाची दृश्य पाहतोय। या ठिकाणी नितेश राणेंनी त्यांच्या आईला चक्क उचलून घेत आपला आनंद व्यक्त केलेला आहे आणि नारायण राणेंचा जो विजय झालेला आहे तो त्यांनी या कृत्यातून व्यक्त केलाय। आपण पाहू शकतो नारायण राणेंचा तब्बल 47,000 मतांनी विजय झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर नितेश राणेंचा हा आनंद ओसांडून वाहत असल्याचं आपण पाहू शकतो।